विद्यार्थी दशेत असताना मुलांनी केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न राहता समाज, पर्यावरण, प्रदूषण, नेतृत्व गुण, समानता आणि बंधुभाव यासारख्या मूल्यांची जाणीव करून घेतली पाहिजे. अशा सर्वांगीण शिक्षणातूनच सक्षम व्यक्तिमत्व घडते, असे प्रतिपादन प्रांतपाल डॉक्टर सुहास जोशी यांनी केले. रोटरी क्लब ऑफ इचलकरंजी सेंट्रलच्या वतीने आयोजित विविध शाळांच्या इंटरॅक्ट क्लबच्या पदग्रहण समारंभात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. प्रारंभी डॉक्टर सुहास जोशी यांच्या हस्ते इंटरॅक्ट क्लबच्या नूतन अध्यक्ष व सचिवांना कॉलर आणि पिन प्रदान करून पदभार सोपविण्यात आला. यावेळी सहाय्यक प्रांतपाल रोहित शहा यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत सामाजिक जाणीव आणि नेतृत्व गुण विकसित करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमात तात्यासाहेब मुसळे हायस्कूल, श्रीमंत गंगाबाई गर्ल्स हायस्कूल, सरस्वती हायस्कूल, राजश्री छत्रपती शाहू हायस्कूल, व्यंकटराव हायस्कूल, गोविंदराव हायस्कूल, डीकेटी इचलकरंजी हायस्कूल, भारती हायस्कूल, दी न्यू हायस्कूल, ज्ञानबा तात्या दत्वाडे हायस्कूल, स्वामी विवेकानंद गर्ल्स हायस्कूल, कबनूर हायस्कूल कबनूर तसेच जंबूकुमार हुल्ले विद्यामंदिर रुई येथील इंटरॅक्ट क्लबच्या नव्या पदाधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारला. निवडक विद्यार्थी प्रतिनिधी व इंटरॅक्ट शिक्षकांनीही मनोगत व्यक्त करत सामाजिक उपक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला. कार्यक्रमाच्या प्रारंभी रोटरी क्लब सेंट्रलचे अध्यक्ष विमल कुमार बंब यांनी स्वागत केले. प्रास्ताविक व पाहुण्यांची ओळख डिस्ट्रिक्ट TRF चेअरमन प्रशांत कांबळे यांनी करून दिली. श्रीकांत राठी यांनी 4 वे ट्रेस्टचे वाचन केले. कमिटी चेअरमन नितीन कुमार कस्तुरे व यूथ सर्व्हिस डायरेक्टर लक्ष्मीकांत पटेल यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संजय होगाडे यांनी तर नियुक्त सचिव सुभाष अक्कोळे यांनी आभार मानले. रोटरी श्री दगडूलाल मर्दा मानव सेवा केंद्र सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास रोटरी सदस्य, शिक्षक आणि विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.